सध्या आम्ही परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील तहसील कार्यालयासमोर आहोत। आज आमच्यासोबत पाथरी तालुक्यातील नखाते हदगाव येथील शेतकरी गणेश बाबूराव जाधव आहेत। त्यांच्या कोणत्या मागण्या आहे आणि ते कोणत्या संदर्भामध्ये इथं बसलेले आहेत आणि ते मागे जे त्यांनी बॅनर लावले त्याच्यावर असं उल्लेख करण्यात आलेले की त्यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात येत आहेत। कोणाकडून त्यांना धमकी देण्यात येत आहे आणि ते कशासाठी बसलेले आहे काय सांगणार आहे दादा? या तुम्ही पाथरी तहसील कार्यालयासमोर इथं धरणे आंदोलन करत आहात, आमरण उपोषणास बसलेले आहे, काय प्रकरण आहे बरं आपलं? मी गणेश जाधव राहणार हदगाव। माझा गट क्रमांक 443 मध्ये व 444 व 449 या नंबर बांधावरून पूर्वीपासून रस्ता असलेला तहसीलदार साहेबाचा आदेश, SDM साहेबाचा आदेश व जिल्हा अपर अधिकारी साहेबाचा आदेश असून बी कोणीही माझी दखल घेत नाही। मंडळ अधिकारी तलाठी आले तर ते भूमी अभिलेखवाले लोक नसतात, बाकीचे आले तर समोरचे विरोधक पार्टी ते हजर नसतात। अशामुळे माझी खूप रस्त्याची येण्या जाण्यासाठी खूप अडचण होत आहे। माझ्यापासून प्रकरण चालू आहे आपले रस्त्याचं? आज 3 वर्ष झालं तरी पण मला रस्ता अद्याप करून दिला नाही। याच्या आधी आपण कुठं कुठं निवेदन वगैरे दिलेले होते? आणि निवेदन मी तहसीलदारला दिले, भूमी अभिलेखवाल्याला दिले, जिल्हा उपविभागीय अधिकारी परभणी त्याला दिले, जिल्हा अधिकारी परभणी यांना पण दिले, तरी पण माझी दखल कोणीही घेईना। 3 वर्षापासून तुम्ही निवेदन देतात तरी आदेशाचे पालन होत नाही का? तिन्ही साहेबाचे आदेश असून रस्ता खुला करून देण्याचे तहसीलदार साहेबांनी पत्र काढले होते, त्याच्यावर बी मंडळ अधिकारी, आपलं तलाठी, भूमी अभिलेखवाले आणि समोरची पार्टी एखाद्या वेळेस येते एखाद्या वेळेस येत नाही, म्हणून माझा रस्ता खुला करून दिला नाही अद्याप। जसं तुम्ही निवेदन दिले होते किंवा उपोषणाला बसले होते, मग तुम्ही कसं उठले होते इथून? मागे एक वेळेस मला त्यांनी आश्वासन दिलं तुमचा रस्ता खुला करून देऊ, 17/3/2024ला नायब तहसीलदार आलते, मंडळ अधिकारी आलते, त्यावेळेस बी बांधावर येऊन त्यांनी नुसता पंचनामा केला पण माझा रस्ता खुला करून दिला नाही। आता काय आपलं कशी मागणी आणि आपण कवर बसणार आहे? त्याच्यात काय व्हायले, माझे ते रस्त्याचे विरोधक पाराजी भाऊसाहेब नखाते येता जाता धमकी द्यायला लागले, तुला हाण मारून टाकू, तुला जीव मारून टाकू। आमच्याकडं मोठमोठे नेते आहेत, मोठमोठे कार्यकर्ते, तू काहीच करू शकत नाही, तू पोलीसवाल्याला आण, कोणता अधिकाऱ्याला आण, तू काही करू शकत नाहीस। म्हणून आज मला जीव मारण्याची धमकी दिल्यामुळं मी आज इथं उपोषणाला बसलो आहे। माझा रस्ता खुला करून देईपर्यंत मी आज इथून उठणार नाही। जो शेत रस्त्याचा जे वाद आहे ते शेत रस्ता आपल्या जागेमध्येच आहे का तुम्ही दुसऱ्याच्या जागेमध्ये वाट मागताय? मी कोणाच्याही शेतातून मागत नाही का कोणाच्या वावरातून मागत नाही, मी माझ्या फक्त नंबर धुऱ्याहून पूर्वीपासून असलेला रस्ता, ह्याच रस्त्याचा माझं रस्ता खुला करून देण्यात यावा। याच्या आधी ह्याच रस्त्यावरून तुमचं येणं जाणं होतं का? हा, पूर्वीपासून ह्याच रस्त्यावरून माझं येणं जाणं होतं। मग आता कसं काय आडकाठी करतायत? हा, समोरचे विरोधक विनाकारण मला रस्ता अडवायला लागलेत, पुन्हा इकून माती टाकली तुला एकलेला जाऊ देत नाहीत आम्ही खाली, म्हणून मला जीव मारायची धमकी द्यायलेत, हाणमार करायला उठवायला लागले, धावधाव यायला लागलेत। काय आता पुढची भूमिका काय राहणार आहे? आता तहसीलदार साहेबांनी माझा रस्ता खुला करून द्यावा तात्काळ, तेव्हा मी माझं उपोषण सोडतो, नाहीतर आमचा इथं जीव बी गेला तरी आम्ही इथून हलणार नाहीत। आता पाथरी तालुक्यातील नखाते हदगाव येथील शेतकरी गणेश बाबूराव जाधव 3 वर्षांपासून तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी आणि कलेक्टर अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही चकरा मारत आहेत, आदेश निघत आहेत पण आदेशाचे पालन होत नाही। त्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याचा वाद चालू आहे आणि रस्ता त्यांना खुला करून देण्याचे आदेश असतानासुद्धा तहसीलदार यांच्याकडून अधिकारी जाऊन त्यांना रस्ता खुला करून देत नसल्यामुळे आज त्यांना पुन्हा इथं पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावं लागलेले। समोरचे जे विरोधक आहेत त्यांना जीवे मारण्याची धमकी देतात, म्हणून त्यांना भीती वाटते। ह्या कारणास्तव त्यांना संरक्षणसुद्धा मिळावे आणि तहसीलदार यांनी त्यांचा शेतरस्त्याचा वाद मिटून द्यावा या मागणीसाठी ते आज पाथरी तहसील कार्यालयासमोर बसलेले आहेत।